नमस्कार मंडळी. तर आज व्लॉग केला थोडा उशीर होत आहे आणि या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे की माझी धावपळीची जी मॉर्निंग असते, जी सकाळ असते ती कशी असते ॲक्च्युली. तर सकाळी उठल्या-उठल्या पहिलं काम असतं किचनमध्ये येणं. पहिल्यांदा आल्यानंतर जी रात्रीची भांडी असतात धुतलेली ती सगळी आधी मांडणीमध्ये लावून घ्यावी लागतात. नंतर भाजी तयारी करते. तर आज मी तांदळीची भाजी करणार. आमच्याकडे तांदळी म्हणतात, काही ठिकाणी तांदूळसा म्हणतात, काही ठिकाणी चवळी पण म्हणतात. पण मी तांदळीचीच म्हणते. मग मी तांदळीची भाजीसाठी ऑलरेडी लसूण वगैरे रात्रीच सोलून ठेवला होता आणि मी फक्त लसणाची आणि मिरचीची देते. काही ठिकाणी त्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकतात, हळदही टाकतात, जिरे टाकतात. पण आमच्याकडे अशीच करतात. त्याच्यानंतर मी पटकन चपाती करायला घेतली. त्यासाठी पटकन गोळे बनवून घेतले आणि चपाती लाटायला घेतल्या. सकाळ-सकाळी इतकी धावपळ असते ना, असंच कधी असं वाटतं की मी मेसच चालू केली, की कारण इतक्या चपात्या असतात. कारण दुपारचं जेवण पोटभर असलं तरच बरं वाटतंय. संध्याकाळी एक वेळ कमी जेवलं तर चालतं, पण दुपारचं जेवण पोटभरच असावं लागतं. आणि तसंही मला सकाळी स्वयंपाक करायला इव्हन संध्याकाळी स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही. जर तुमच्याकडं भाज्या सोललेल्या असतील आणि मसाला बनवलेला असेल, तर भाजी, चपाती किंवा भाकरी करायला जास्त वेळ लागत नाही. सकाळी हार्डली मला पाऊण तास लागतो. परत त्याच्यानंतर भांडी वगैरे आवरते मी आणि तसंही पाठीमागे काहीच ठेवत नाही. कारण हे माहिती असतं की घरी आल्यानंतर आपल्यालाच करायचं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी आवरूनच मगच ऑफिसला जाते. आणि हे जोपर्यंत मी आवरत असतं तोपर्यंत राया झोपलेलं असतं. जर उठलेला जरी असेल तरी पण मग मयूर त्याला घेऊन खेळतो त्याच्याशी. बाकी त्याचं गोष्टी त्याचं सगळं तोच आवरतो तोपर्यंत, जर माझं आवरलं नसेल तर. आणि आमच्याबरोबर टिफिनमध्ये असं मला त्या गोष्टी लागतात. पण मी आज मयूरसाठी पण दिलं होतं थोडंसं मकाच्या वड्या दिल्या, थोडंसं कैरी कापून दिली होती. ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात जेवणाबरोबर, असं काहीतरी अरबट-चरबट. पण मग आज त्यालाही दिलं. डबे भरून ठेवले आणि त्याच्यानंतर मग भांडी धुवायला घेतली. भांडी पटकन धुवून घेतली. तो पण राया वगैरे उठला होता, पण मयूर तो त्याला हँडल करत होता. त्याचं अंघोळ घालणं वगैरे सगळं मयूरने केलं होतं आज. भांडी घासली की मी पटकन ओटा पण क्लीन करून घेते आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग मी स्वतः आवरायला घेते, अंघोळ करते. बाकी सगळ्या माझ्या गोष्टी तयार होते आणि मग रायाला दूध वगैरे पाजते. आता रायाला पण ह्या सगळ्या गोष्टीची सवय झाली, त्यामुळे तो पण त्याच्या वेळेला आरामात उठून जातो. 7:30 7:15 पर्यंत तोही उठून जातो. तर अशी काय थोडक्यात अशी माझी धावपळीची सकाळ असते. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.